नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण हर्निया आणि नवनवीन उपचार पद्धती याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर चेतन म्हस्के. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर चेतन म्हस्के हे पुण्यातील प्रसिद्ध असे लॅप्रोस्कोपिक आणि कोलोरेक्टल सर्जन म्हणून ओळखले जातात. 2012 मध्ये म्हस्के हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड याचे मॅनेजिंग डायरेक्टर होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. उत्तम सेवा, समाजातल्या तळागाळातल्या लोकांपासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत सर्वांना परवडतील अशा स्वरूपात देण्यासाठी हे हॉस्पिटल त्यांनी सुरू केलं आहे. डॉक्टर चेतन हे पुणे सर्जिकल सोसायटीचे प्रेसिडेंट तसंच असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट पुणे याचे सेक्रेटरी म्हणून कार्यभार पाहत आहेत. सरांचं हॉस्पिटल NABH मान्यता प्राप्त हॉस्पिटल आहे. सरांचं हॉस्पिटल हडपसर मधील पहिलं लेझर सेंटर म्हणून ओळखलं जातं. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या ऍडव्हान्स सर्जिकल ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या सामग्री, उदाहरणार्थ लेझर, हार्मोनिक, वेसल सीलर अशा सामग्री देखील आहेत. सरांचं स्पेशल इंटरेस्ट पोटातील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, हर्निया शस्त्रक्रिया आणि पाईल्स या आजारामध्ये स्पेशल इंटरेस्ट आहे. 2012 पासून सर हर्नियासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटला लागतील अशा स्वरूपाच्या यशस्वी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करतायत. तर सर, विषयाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर हर्नियाबद्दल काय सांगाल? नमस्कार. हर्निया तसा फार कॉमन विषय आहे, पण तशी डेफिनेशन म्हटली तर पोटामधला भाग जो आपल्या काही ओपनिंग मधून बाहेर येतो, हे नॅचरल ओपनिंग असतात पोटामधले, जे आपल्या देवाने दिलेले असतात. पोटामधलं प्रेशर वाढलं की हे ओपनिंग ओपन होतं आणि तिथून मग आपला पोटामधलाच भाग बाहेर येतो. या बाहेर येणाऱ्या प्रक्रियेलाच हर्निया असं म्हणतात. तर हा मग जांघेमध्ये असतो, बेंबीमध्ये असतो किंवा पोटाच्या आतमध्ये, ज्याला आपण हायटस हर्निया म्हणतो, तिथे असतो. अशा प्रकारे हर्निया असतो. अगदीच, जसं तुम्ही अगदी थोडक्यात आता हर्नियाबद्दल सांगितलं, मात्र या आजाराविषयी समाजात फारसं बोललं जात नाही किंवा फारशी जनजागृती नाहीये. याचाही कुठेतरी लोकांना त्रास होतो का? हो, हर्निया तसा फार कॉमन आहे, पण फार पेशंट त्याला फार लाईटली घेतात की मला हर्निया आहे, खूप वर्षापासून आहे, आणि मग त्याचा त्रास झाला की मग ते डॉक्टरकडे पळतात आणि मग त्याच्या कॉम्प्लिकेशनमुळे त्यांना बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात. बरेच तरुण पेशंट आमच्याकडे येतात की मला हर्निया आहे, खूप वर्षापासून आहे, पण काही त्रास होत नाहीये. आणि मग नंतर जेव्हा तो हर्निया अडकतो किंवा त्याचं कॉम्प्लिकेशन तयार होतात, मग ते पळापळी करतात आणि मग ते हर्नियाला ब्लेम करतात. त्यामुळे हर्निया दिसला की त्याला ताबडतोब डॉक्टरकडे दाखवून ट्रीटमेंट करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर खूप सोप्या पद्धतीने उपचार झाले, त्यामुळे रिकव्हरी फार फास्ट होते. अगदीच, योग्य वेळेला निदान करणं गरजेचं आहे. मात्र हा आजार कोणाकोणाला होऊ शकतो आणि त्याची लक्षणं आपण कशी ओळखावीत? हा आजार तसा दोन प्रकारे होतो. एक तर पोटाचे स्नायू वीक झाल्यानंतर काही पेशंटला किंवा पोटामधलं प्रेशर वाढेल. पोटामध्ये स्नायू वीक झाले म्हणजे गरोदरपणामध्ये किंवा काही आजार असतात, क्रॉनिक स्मोकिंग, या सगळ्या गोष्टींमुळे पोटाचे स्नायू वीक होतात. त्यामुळे मग हा पोटामधला आपला आतड्यांचा भाग बाहेर येतो आणि मग हर्निया होतो. किंवा सतत कुंथणे, सतत खोकणे, सतत शिंका येणे, लठ्ठपणा, ओबेसिटी, हेवी लिफ्टिंग आहे विदाउट सपोर्टेड, विदाउट एनी प्रॉपर टेक्निक, किंवा जड असं शारीरिक श्रम आहे जेणेकरून पोटाचा ताण वाढतो. या सर्व गोष्टींमुळे पोटामधलं प्रेशर वाढल्यामुळे या लोकांना हर्नियाचे चान्सेस जास्त असतात. अगदीच, कोणत्याही आजाराचं जर आपल्याला निदान करायचं असेल तर त्यासाठी लागते ती म्हणजे तपासणी. तर खास हर्नियाच्या बाबतीमध्ये तपासणी कशी होते आणि तपासणी झाल्यानंतर आता रुग्णावर उपचार करायचे तर ती उपचार पद्धती देखील तुम्ही कशी ठरवता? बरोबर. तपासणी आधी आपण पहिले लक्षणं पण जाणून घेऊ की काय प्रकारची लक्षणं असतात. बऱ्याच पेशंटला जांघेमध्ये सूज येते किंवा जिथे हर्निया सूज आहे त्या ठिकाणी सूज यायला लागते. कधी कधी ऑलरेडी सूज असते पण तिथे अचानक दुखायला लागतं, सूज वाढते. कधी कधी काही ठिकाणी पेशंटला थोडासा अस्वस्थपणा वाटतो. हर्नियाच्या आतड्यामध्ये आल्यामुळे पोटामध्ये गच्च वाटणे किंवा पोट गच्च फुल्यासारखं वाटतं. अशा वेळी जेव्हा पेशंट येतो तेव्हा सर्वात पहिली तपासणी होते ती म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन. कारण क्लिनिकल एक्झामिनेशन फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळी आम्ही पेशंटचं कुठल्या साईडचा हर्निया आहे, आतड्या कुठल्या आलेल्या आहेत का, स्नायू कसे आहेत, ॲब्डॉमिनल टोन कसा आहे, मग त्यानुसार आमचं पुढचं ऑपरेशन कुठलं करायचं हे ठरतं. या सर्वांसाठी पहिलं म्हणजे सर्वात बेसिक तपासणी क्लिनिकल एक्झामिनेशन. त्यानंतर दुसरी तपासणी असते सोनोग्राफी. या सोनोग्राफीमध्ये आम्ही पोटाच्या आतमध्ये अजून काही गोष्टी आहेत का, उदाहरणार्थ लघवीचा त्रास आहे का, पेशंटला कुथावं लागतंय, काही पोटामध्ये काही सूज आहे का, छातीमध्ये काही इन्फेक्शन आहे का, जेणेकरून हा त्रास त्यांना वाढतोय. कारण हा त्रास बरा करण्यासाठी त्याचं जे कारण आहे ते करणंही गरजेचं आहे.
लघवीचा त्रास असेल तर तो बरा करणं गरजेचं आहे. अदरवाईज नुसतं ऑपरेशन करून काय फायदा होत नाही. त्यांना रिकरन्स चान्सेस जास्त वाढतात. त्यामुळे सोनोग्राफी पहिली असते. दुसरं आहे स्कॅन, सिटी स्कॅन. सिटी स्कॅनमध्ये युजली क्लिनिकली कळतं आणि सोनोग्राफीवर कळतं. पण जेव्हा हर्निया मोठा असेल किंवा खूप पोटाचा भाग बाहेर आला असेल, वेगळ्या प्रकारचे हर्निया झाले असतील, लोकेशन वेगळं असेल, आतमधला स्नायूंचा डिफेक्ट खूप मोठा असेल, तो क्लोज करायचा असेल, कुठल्या प्रकारचं जाळी वापरावी, या सर्वांसाठी स्कॅनचाही आम्हाला उपयोग होतो. त्यामुळे ह्या 2 तपासण्या फार महत्त्वाच्या असतात. अगदीच. तपासण्या तुम्ही सांगितल्या आणि त्यानंतर दुर्बिणीद्वारे देखील या आजारावर उपचार केले जातात, तर ते उपचार नेमके कसे? बरोबर. उपचार करताना आपण कंजनायटल जे लहान मुलांचे उपचार आणि मोठ्यांचे उपचार, ॲक्वायर्ड उपचार असं आपण धरतो. लहान मुलांना जेव्हा हर्निया होतो त्याचं कारण फार वेगळं असतं. तो कारण म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळी पोटाबरोबर, त्या टेस्टिस बरोबर किंवा आपल्या फिमेलमध्ये रिगार्मेंट बरोबर पोटामधला आपला आतड्यांचा भाग किंवा पेटोनचा भाग ते घेऊन बाहेर येतं. अशा वेळी जेव्हा हे ओपनिंग लहान असेल तेव्हा पोटामधलं पाणी तिथून येतं, त्याला आपण कंजनायटल हायड्रोसिल असं म्हणतो. बऱ्याच वेळा जेव्हा तो हर्नियाचा डिफेक्ट किंवा तो पेरिटोन डिफेक्ट मोठा असेल तेव्हा ती आतडी येते. जेव्हा नुसतं हायड्रोसिल असेल तेव्हा आम्ही काही काळ थांबतो आणि मग काही कालांतराने, काही वर्षानंतर जेव्हा हे राहील तेव्हा ऑपरेशन करतो. पण जेव्हा हर्निया असेल तेव्हा लहान मुलांच्या हर्नियाला पण ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. लहान मुलांमध्ये विशेषतः हे ऑपरेशन टाकायचं होतं. काही ठिकाणी दुर्बिणीने पण केलं जातं. जेव्हा तिथे सामुग्री असेल किंवा टेक्नॉलॉजी जशी असेल तेव्हा दुर्बिणीने पण लहान मुलांचं ऑपरेशन होतं. हे जांघेमधलं ऑपरेशन असतं, त्यामुळे जांघेमध्ये कट करून हे जे कनेक्शन गेलं असं पोटामध्ये ते आपण कट करतो. हे झालं लहान मुलांचं. आता दुसरा प्रकार असतो तो आहे ॲक्वायर्ड किंवा ॲडल्टमध्ये होणारा प्रकार हर्निया. सर्वात कॉमन जो हर्निया दिसतो तो आहे जांघेतला हर्निया. त्यानंतर दिसून येतो तो आहे इन्स्टिट्युशनल हर्निया, म्हणजे पूर्वी काही ऑपरेशन झालेलं आहे त्यानंतर तिथे ॲब्डॉमिनल डिफेक्ट होऊन मग हा हर्निया झालेला असतो. आणि त्यानंतर तो बेंबीचा हर्निया. हे 3 प्रकार सध्याचे कॉमन हर्नियाचे प्रकार आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट करताना हा आपण जेव्हा हर्निया करतो तेव्हा पूर्वी ह्याला टाक्याचं ऑपरेशन असायचं, कारण हे हर्निया खूप वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे. टाक्यांमध्ये आपण स्किन कट करून जो हर्नियाचा डिफेक्ट तो क्लोज करतो आणि मग त्याच्या स्नायूंच्या वरून जाळी बसवतो आणि ती जाळी आपण टाक्याने फिक्स करतो. त्याने काय होतं की हे टाक्याने फिक्स केल्यामुळे बऱ्याच वेळा त्यामध्ये नर्व एन्ट्रॅपमेंट किंवा कधी कधी मेश श्रिंकेज, कधी कधी दुखणं, ह्या गोष्टी वाढतात. त्यामुळे मग नंतर रिसर्च झाला की अजून कुठला प्रकार आहे का वेगळा, मग दुर्बिणीचा प्रकार सुरू झाला. दुर्बिणीमध्ये काय करतो आपण, टाक्यांमध्ये ही जाळी जी असते ही स्नायूंच्या वरून बसते. दुर्बिणीमध्ये हीच जाळी आपण स्नायूंच्या आतून बसायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या स्नायूला आणि जाळीला सपोर्ट चांगला मिळतो, त्यामुळे हर्निया उद्भवत नाही. त्याचबरोबर जेव्हा आपण दुर्बिणीने ऑपरेशन करतो त्यावेळी आपण पोटामधला आतला भाग पूर्ण बघितला जातो. बऱ्याच वेळा हे दुर्बिणीने ऑपरेशन करताना काही इंडिकेशन असतात. उदाहरणार्थ दोन्ही साईडला आधीच हर्निया असेल, रिकरंट हर्निया असेल, वयोवृद्ध पेशंट असेल त्यांना हर्निया असेल, त्यावेळी दुर्बिणीचा प्रकार हा चांगला होतो. पण सध्या प्रत्येक पेशंटला आपण दुर्बिणीचं ऑप्शन देतो, कारण त्यामुळे बरेच फायदे पेशंटला होतात. कमी टाके असतात, रक्तस्राव कमी असतो, पेशंटला लगेच घरी जाता येतं, त्यामुळे रिकव्हरी फास्ट असते. शिवाय दुसऱ्या साईडचा कुठे हर्निया अजून असेल तर तोही आपल्याला दुर्बिणीने दिसतो आणि तो त्याच वेळी आपल्याला रिपेअरही करता येतो. याचबरोबर आपली जाळी जी असते ती डबल मोठी जाळी असते. या जाळीमुळे आत्ताचा दिसणारा हर्निया आणि मग संभाव्य पुढचे हर्निया असतात, तो फिमोरल हर्निया असेल किंवा दुसरे खालचे लपलेले हर्निया असतात, त्यांना पण आपल्याला त्याच वेळी ट्रीटमेंट करून जाळी बसून ते रिपेअर करता येते. त्यामुळे दुर्बिणीचं सध्याचं ऑपरेशन हे फार मोठं योगदान आहे हर्नियाच्या शस्त्र ऑपरेशनमध्ये. अगदीच. दुर्बिणीद्वारे कसं ऑपरेशन होतं आणि ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही सांगितली. मात्र ऑपरेशन म्हटलं तर आता वेगवेगळ्या पद्धतीनं या आजारावर उपचार केले जातात, त्यामध्ये 3D ऑपरेशन देखील होत आहे, तर याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. हो, बरेच नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता हर्नियामध्ये यायला लागले, कारण हर्निया हा फार कॉमन आजार असल्यामुळे त्यावर बरेच संशोधन होत आहेत सध्या. 3D हे एक जाळीचा प्रकार आहे, तो आपण या हर्नियामध्ये वापरतो, ज्यामध्ये ह्या जाळीलाच एक शेप असतो नॅचरल आपल्या बॉडीचा, आतल्या त्या डिफेक्टचा. त्यामुळे जी आपण जेव्हा ऑपरेशन करून तेव्हा तो डिफेक्ट क्लोज करतो त्यावेळी ती जाळी त्या खड्ड्यामध्ये व्यवस्थित बसली जाते. त्यामुळे त्याला टाके मारायची गरज पडत नाही किंवा फिक्सेशनची जास्त गरज पडत नाही. रिकव्हरी या 3D हर्नियाच्या ऑपरेशनमुळे जास्त होते. त्यामुळे ही 3D पद्धत सध्या जास्त जोमाने चालू आहे. अगदीच. आणि बेंबीचा हर्निया किंवा आधी ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर झालेला हर्निया, या आजाराच्या बाबतीत देखील कशा पद्धतीने आपल्याला टाक्याने किंवा दुर्बिणीने ऑपरेशन करता येतं? बेंबीचा हर्निया मी मगाशी म्हटल्यासारखं हा 3 नंबरला हर्निया येतो कॉमनेस्ट लिस्टमध्ये. बेंबीचा हर्निया जेव्हा मीडियम साईजचा असेल, 3-4 सेंटीमीटरचा असेल, तेव्हा
किंवा टाक्याचा हर्निया असेल, टाक्यामधून आलेला हर्निया, त्याला आपण इन्स्टिनल हर्निया असं म्हणतो. तो जर डिफेक्ट जेव्हा लहान असेल, सिंगल डिफेक्ट असेल, त्यावेळी त्याला आम्ही आयपॉम प्लस नावाच्या ऑपरेशन करतो, ज्यामध्ये आम्ही दुर्बिणीने आत जाऊन तो जो खड्डा दिसतो, तो खड्ड्याला आतून आम्ही सेपरेट करून त्याला आतून टाके मारतो आणि मग आतून जाळी बसवतो. आतापर्यंत आपण ज्या जाळ्या बघितल्या, ह्या जाळ्या सिंगल लेअर जाळी असते, त्यामुळे तिथे आपल्याला टिश्यूचा फॅब्रोसिस होऊन ती गाळी घट्ट चिकटते आणि त्यामुळे हर्निया रिकरन्स होत नाही. पण जेव्हा आपण हा ऑपरेशन करतो त्यावेळी ही जाळी डबल लेअरची असते. एका साईडला लेअरची असते, ती आपल्या शरीराला चिकटते, दुसरी लेअरला एक आवरण असतं, त्याला आपले आतडी चिटकत नाही, त्यामुळे तिथे इंटेस्टाईनचं परफोरेशन होणं किंवा चिटकणं हे त्रास होत नाही. अशा प्रकारे हा आयपॉम प्लसचा रिपेअर केला जातो. हा दुर्बिणीने ऑपरेशन होतं. त्याला काही लिमिटेशन असतात की काही डिफेक्टची साईज ठरलेली असते, त्यानुसार हे दुर्बिणीने ऑपरेशन होतं. प्लस जेव्हा बेंबीचा हर्निया फार लहान असेल त्यावेळी आपल्याला कधी कधी पेशंट म्हणतो की आम्हाला टाक्याचं ऑपरेशन पाहिजे, दुर्बिणीचं नको आहे. यावेळी त्यांना आपण हे दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र देऊ शकतो. टाक्याच्या बेंबीच्या ऑपरेशनमध्ये आपण एक छोटासा कट घेऊन बेंबीचा डिफेक्ट क्लोज करून आतमध्ये आपण एक जाळी बसवतो, जी जाळी डबल लेअर असते, जी टाक्यानेच बसली जाते. त्या जाळीला आपण एक आतमध्ये लेअर असतो जो पोटाच्या आतमध्ये राहतो आणि एक वर लेअर असतो तो पोटाच्या वरच्या भागात चिकटतो. त्यामुळे बेंबीचं ऑपरेशन ही दोन्ही प्रकारे आपल्याला करता येतं डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ डिफेक्ट. अगदीच. काही पेशंट तुमच्याकडे असेही येत असतील की त्यांना खूप मोठा हर्नियाचा त्रास आहे आणि या अगोदर त्यांचं 2-3 वेळा ऑपरेशन झालेलं आहे. मग असे पेशंट आल्यानंतर पुन्हा त्यांना ऑपरेशन करण्याची गरज असते का? त्यांना तुम्ही कसं ट्रीट करता? हो, म्हणजे बऱ्याच वेळा असे पेशंट होतात की ज्यांचं ऑलरेडी 2-3 वेळा ऑपरेशन झालेलं आहे किंवा खड्डा डिफेक्ट खूप मोठा आहे. यावेळी आम्ही त्यांना बऱ्याच वेळा ॲब्डोमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शन ह्याचा आम्ही त्यांना उपाय सुचवतो. काय असतं की बऱ्याच वेळा म्हणजे युजली पोटामध्ये आपला जो स्नायू असतात ते मागे मणक्याला चिकटलेले असतात आणि ते पुढे आपल्या मिडलाईनमध्ये चिकटलेले असतात. जेव्हा काही ऑपरेशन होतं आणि तो हा डिफेक्ट वाढतो तेव्हा हे स्नायू नॅचरली मागे ओढले जातात आणि ते मागे ओढले गेल्यामुळे हा पोटामधला डिफेक्ट खूप मोठा होतो. अशावेळी साधं ऑपरेशन करून किंवा साधं दुर्बिणी ऑपरेशन करून पण हा डिफेक्ट क्लोज होत नाही आणि मग तो खड्डा तसा राहतो आणि मग रिकरन्स चान्सेस वाढतात. मग ह्यासाठी आपण आता नवीन सुरू झालेले आहे ती आहे ॲब्डोमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शन. त्यामध्ये आपण टाक्याने किंवा दुर्बिणीने हे जे पूर्ण मधून कट करून हे जे मागे गेलेले स्नायू आहेत हे पूर्ण पुढे आणतो, त्याला परत पुढे जोडले जातात आणि त्यावर एक मोठी जाळी बसते जेणेकरून ते पूर्ण या साईड टू या साईड अशी पूर्ण एक मोठी जाळी बसते जेणेकरून हा हर्निया परत उद्भवत नाही. आणि त्यामुळे हे ॲब्डोमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शनमध्ये कितीही मोठा हर्निया असेल डिपेंडिंग ऑन आतमध्ये किती कंटेंट आहे तो आपलं रिपेअर करता येतो आणि त्याने रिझल्टही खूप चांगले असतात. अगदीच. त्यामुळे दुर्बिणीद्वारे असेल किंवा टाक्याने आपल्याला ऑपरेशन करायचं असेल त्या रुग्णाने योग्य वेळेला तपासणी करून डॉक्टरांकडे जाऊन निदान करणं गरजेचं आहे. आणि या आजाराविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर चेतन म्हस्के. तर डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की असे पेशंट आपल्याकडे आल्यानंतर कशा पद्धतीने दुर्बिणीद्वारे देखील ऑपरेशन होतं, मात्र एकदा ऑपरेशन झाल्यानंतर त्या पेशंटनेही स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर पेशंट जेव्हा तुम्हाला विचारतात की आता ऑपरेशन झालंय, आता आम्ही नेमकं काय पथ्य पाळायला हवे किंवा काळजी घ्यायला हवी, तेव्हा तुम्ही पेशंटला काय सांगता? ऑपरेशन झाल्यानंतर काळजी ही सगळ्यांसाठी सारखीच असते, कारण हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर जो डिफेक्ट क्लोज केला जातो त्या डिफेक्टमधून परत ताण पडू नये म्हणून काळजी घ्यायची असते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान किंवा स्मोकिंग ही बंद करावं लागते. नॉर्मल वॉक चालतो, हेवी लिफ्टिंग वजन कसं उचलत असेल तर ते काही 1-1.5 महिना आपल्याला टाळावं लागतं. जिममध्ये जाणाऱ्या लोकांना सांगतो आम्ही की काही दिवस ते हे जिम टाळा 1-1.5 महिना, त्यानंतर यू कॅन स्टार्ट रेग्युलरली. हाय फायबर डाएट पाहिजे, ज्यामध्ये फळं, तंतुयुक्त गोष्टी असेल ज्याने कुथावं लागणार नाही, कॉन्स्टिपेशन होणार नाही. काही पेशंटला आम्ही लक्झेटिव्ह देतो जेणेकरून हे पोट त्यांचं साफ राहील. खोकला असेल तर खोकला बरा लागतो. म्हणजे मेनली प्रेसिपिटेटिंग फॅक्टर जे असतात जे हर्नियाला उद्भवतात ते आपल्याला बरं करणं आणि त्याची काळजी घेणं गरजेचं असतं, हे त्रास होऊ नये. दुसरी काळजी असते की ह्या टाक्यामध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणून काळजी घेणं. मग त्या जागेवर रेग्युलर ऑब्झर्वेशन, तिथे काय लालपणा येतोय का, दुखतंय का. कधी कधी बऱ्याच वेळा तिथे ऑपरेशननंतर एक गाठ येते, त्याला आम्ही सिरोमा म्हणतो. बऱ्याच वेळा पेशंट त्याला कन्सर्न होतं की गाठ कसली आहे. हा नॉर्मल सिरोमा असतो, तो आपोआप कालांतराने ॲब्सॉर्ब होतो. अशा काही बऱ्याच वेळा पेशंटला रेग्युलर फॉलोअप काही वेळ लागतो आणि नंतर मग पेशंट पूर्वत होतो.
अगदीच. मात्र ज्या पेशंटला हर्नियाचा त्रास आहे आणि पेशंटने ठरवलं की आम्हाला ऑपरेशन नाही करायचंय, तर या पेशंटला देखील मग काही दुष्परिणामांनाही सामोरं जावं लागतं का? हो हो. हर्नियाचा दुष्परिणाम काहींना कधीच येत नाही, काहींना लगेच येतो. दुष्परिणाम म्हणायचं म्हणजे ही हर्निया म्हणजे काय असतं, एक आतडीचा भाग असतो. बऱ्याच वेळा या हर्नियाच्या कंटेंटमध्ये आतडी असते किंवा चरबीचा भाग अडकून आलेला असतो. जेव्हा हा हर्निया आत बाहेर असतो तेव्हा पेशंटला काही त्रास नसतो. कधी कधी हा बाहेर किंवा येणारा हर्निया आत जात नाही आणि मग त्याच्याबरोबर त्याची जी आतड्याची रक्तवाहिनी असते किंवा चरबी असेल, चरबीची रक्तवाहिनी असते ती ऑब्स्ट्रक्ट होते, रक्त थांबतं आणि मग तिथे तो भाग सुजायला लागतो. मग ह्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टेड हर्निया म्हणतो. हा जर भाग अजून लांबला तर ही रक्तवाहिनी पूर्ण थांबून ही पुढची आतडी काळी पडते, त्याला स्ट्रँग्युलेशन हर्निया असं म्हणतो. मग हे कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर पेशंटला इमर्जन्सी आपलं ऑपरेशन करावं लागतं. बऱ्याच वेळा हा अडकलेला आतडीचा भाग कापावा लागतो. पण दुर्दैवाने असं ऑपरेशन केल्यानंतर तो रिपेअर आपल्याला जाळीने करता येत नाही, कारण जाळी ही आणि ह्या इन्फेक्शनमुळे ती जाळीमध्ये इन्फेक्शनची भीती वाढते. मग अशा वेळी फक्त आपल्याला प्रायमरी रिपेअर करता येतो पेशंटला. आणि म्हणून आम्ही सांगत असतो की हे कॉम्प्लिकेशन व्हायच्या आधीच हे जर आपण ऑपरेशन जर केलं तर आपल्या योग्य पद्धतीने आपण चॉईस ऑफ सर्जरी, चॉईस ऑफ मेश हे डिसाईड करून हे ऑपरेशन करून आपण परत पूर्ववत नॉर्मल परत करू शकतो. त्यामुळे ही कॉम्प्लिकेशनची लोकांनी वाट बघू नये, त्याच्या आधीच हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे. अगदीच. योग्य वेळेला निदान केल्यानंतर या आजारावर आपण मातही करू शकतो. मात्र जसं तुम्ही सांगितलं की अत्याधुनिक पद्धतीने आता उपचार होत आहेत, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया होत आहेत, पेशंटला असाही प्रश्न पडतो की मग आता आम्हाला खर्च किती करावा लागेल किंवा ही ट्रीटमेंट खूप खर्चिक आहे का? तर याबद्दलही काय सांगाल? आणि त्याचबरोबर ज्या जाळीचा तुम्ही उल्लेख केला, तर अशी कोणती जाळी वापरावी जेणेकरून हा पेशंटला पुन्हा त्रास उद्भवणार नाही? खर्च आणि ट्रीटमेंट तशी सांगणं अवघड असते, कारण ही प्रत्येक इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट असते. प्रत्येक पेशंटचा हर्नियाचा साईज बघून, हर्नियाचं लोकेशन बघून, त्या साईडचे पेशंटचे ॲब्डोमिनल मसल कसे, त्यांचा टोन कसा आहे हे बघून, डिफेक्टचा खड्डा किती मोठा आहे, कुठल्या प्रकारची जाळी लागणार आहे, म्हणजे वरून जाळी लागणार आहे, 3D जाळी लागणार आहे का आतून जाळी लागणार आहे, मोठी जाळी लागणार आहे का, यानुसार आपला ऑपरेशनचा खर्च ठरतो. पेशंटला खर्च आधी जास्त वाटतो कारण तो वेगळ्या गोष्टींचा असतो, पण हे सगळे क्रायटेरिया आपण जेव्हा विचार करतो, स्किनची कंडिशन, बाकीच्या पेशंटच्या सवयी, आतमधले काय त्रास आहे का, हे सर्व बघून पेशंटचा ट्रीटमेंट ऑप्शन आपण ठरवतो. अशी ढोबळ ट्रीटमेंट किंवा एका पेशंटला अशी असं होत नसते. त्यामुळे प्रत्येक पेशंट वाईज ही इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट आणि इंडिव्हिज्युअलाइज कॉस्ट असते. अगदीच. वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आणि केवळ पुण्यातून नाही तर महाराष्ट्रभरातून आपल्याकडे पेशंट येत असतात. या पेशंटला हँडल करताना काही वेगळे अनुभव तुमच्याकडे आहेत का? आणि काही वेळेला केस ही फार किचकट असते की या ऑपरेशनला, या पेशंटला आता पर्याय नाहीये ऑपरेशन शिवाय, तर अशा पेशंटलाही मग तुम्ही कसं हँडल करता? बऱ्याच वेळा असे पेशंट लांबून आल्यानंतर त्यांची मेन सोय असते, अडचण असते किंवा राहायची, खायची. तर सुदैवाने आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाते. पेशंटला, नातेवाईकांना खाण्यापासून सर्व गोष्टी व्यवस्थित पुरवतात. त्याचबरोबर आमच्याकडे आमची जी टीम आहे त्यानुसार आम्ही पेशंटचा फिटनेस झाल्यानंतर कुठल्या प्रकारचं ऑपरेशन पेशंटला योग्य होईल ह्याचं डिस्कशन केलं जातं आणि त्यानुसार पेशंटशी बोलून किंवा हे आपल्याला ऑपरेशन आहेत हे आपण त्याला डिस्कस करतो. बऱ्याच वेळा असं होतं की पेशंटला मी आधीच पूर्वी बघितलेलं असतं आणि त्यावेळी त्यांना सांगितलं असतं की हे प्रकारचं ऑपरेशन लागेल. त्यावेळी त्यांनी ऑपरेशन केलं नसतं. मग इमर्जन्सीमध्ये ते येतात आणि ते म्हणतात की आम्हाला तेच ऑपरेशन परत करून पाहिजे. बऱ्याच वेळा हे ऑपरेशन शक्य होतं, पण जर कॉम्प्लिकेशन असेल तर असं ऑपरेशन आम्हाला करता येत नाही. मग आम्ही तेव्हा सांगतो पेशंटला की बाबा थांबा, काही दिवस हे कॉम्प्लिकेशन रिकवर होऊ देऊ आणि मग परत आपण ते इलेक्टिव्ह ऑपरेशन करता येईल. अगदीच. ऑपरेशन बद्दल सांगितल्यानंतर अनेकदा असं होतं की पेशंट आधी नाही बोलतात आणि वेगवेगळ्या पॅथींचा उपयोग करतात किंवा वेगळ्या पॅथीकडे वळतात. मात्र जेव्हा फरक पडत नाही तेव्हा पुन्हा ते आपल्याकडे येत असतील की आता आम्हाला ऑपरेशन करायचंय, तर या वेगवेगळ्या पॅथीचा तरी कुठे या पेशंटच्या शरीरावर परिणाम होत असतो का? सुदैवाने हर्नियासाठी ऑपरेशन हा एकमेव पर्याय आहे. जगात कुठेही गेला तरी हर्नियावर अजूनही कुठले औषधं होऊ शकत नाहीत, कारण हा एक डिफेक्ट आहे. हा डिफेक्ट क्लोज करणं हाच एक गरज आहे. उदाहरणार्थ पडदा फाटला असेल त्याला शिवल्याशिवाय तो रफू होत नाही. त्याच प्रकारे हे आपल्या स्नायूमधलं डिफेक्ट आहे. हा डिफेक्ट क्लोज केल्याशिवाय हा हर्निया बरा होत नसतो. हेच पेशंटला सांगणं आमचं महत्त्वाचं असतं की कुठलाच बेंबीचा हर्निया असो, जांघीचा हर्निया असो किंवा आतला हायटस हर्निया असो, ह्याला हे रिपेअर केल्याशिवाय होत नसतो. तुम्ही काही काळ ते लांबवू शकता पण ते टाळू शकत नाही. आजचं ऑपरेशन तुम्ही उद्या करू शकता जोपर्यंत कॉम्प्लिकेशन होत नाहीये, पण ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. मग ऑपरेशनचे तुम्हाला ऑप्शन्स आहेत, टाक्यापासून ते दुर्बिणीपर्यंत कुठलंही ऑप्शन आहे. सर्व ऑप्शन चांगले आहेत. जसं आपलं मेनू कार्ड असतं त्यानुसार हे सर्व ऑप्शन्स आहेत. ऑपरेशन टाक्याचंही चांगलंच असतं. तुम्ही हर्नियाचं कॉम्प्लिकेशन करण्यापेक्षा टाक्याने ऑपरेशन केलेलं कधीही चांगलं असतं.
अगदीच. आपली जीवनशैली जसं की आपण बघतोय आता बदललेली आहे आणि यामध्ये अनेक वेळेला तपासणी करणं किंवा डॉक्टरांकडे जाणं हे पेशंटला शक्य नसतं. तर खास हर्नियाच्या बाबतीमध्ये अशा कोणत्या तपासण्या आहेत का, जसं आपण बॉडी चेकअप करतो तसं रेग्युलरी काही तपासण्या करणं जेणेकरून या आजाराबद्दल आपल्याला आधीही कळू शकेल? तशी तपासणी आपल्या हेल्थ चेकअपमध्ये नसते, पण सोनोग्राफी ही बऱ्याच वेळा इंडिकेटेड असते. पेशंट स्वतः जागरूक राहणं, माझं ऑपरेशन झालेलं आहे, तिथे काही फुगा येतोय का, किंवा जांघेमध्ये का अचानक मला काही सूज यायला लागलेली आहे, काही अडचण वाटते आहे, आपल्याला कुठल्या वेगळ्या भागावरून वेगळी सूज जाणवते, खोकल्यावरती सूज वाढते आहे किंवा झोपल्यावरती सूज कमी होते, असे काही आपले स्वतःचे आपण जेव्हा ऑब्झर्वेशन पेशंट करतो त्यावेळी हे हर्निया लवकर निदानास येतात. त्यामुळेच हे जागृती, जनजागृती हर्नियाविषयी फार महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलर फॉलोअप, रेग्युलर चेकअप, आपल्या डॉक्टरांकडे दाखवून ही कन्फर्म करून घेणं की ही जी सूज आहे ही हर्नियाच आहे का अजून काय वेगळं आहे. मग डॉक्टर सांगितल्यानुसार सोनोग्राफी करा किंवा काही तपासण्या पुढच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कराव्या. एकंदरीतच कोणालाही असं वाटणार नाही की आपल्याला हा आजार व्हावा आणि आपण डॉक्टरांकडे जावं. तरी पूर्व खबरदारी म्हणून आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्याला बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल? हर्निया होऊ नये, पण झालाच तरी त्याला घाबरू नये. कारण हर्निया हा असा काय मोठा घाबरणारा आजार नाही. त्याला वेळेत ट्रीटमेंट दिली तर हा आजार पूर्णपणे बरा होतो आणि रिकरंट चान्सेस फार फार निग्लिजिबल आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनशैली सुधारावी लागेल. त्यासाठी चांगला आहार, विहार, शारीरिक श्रम, जेणेकरून आपले पोटाचे स्नायू कडक होतील, त्यातून टोन लूज होणार नाही. कारण ॲबडॉमिनल टोन हा महत्त्वाचा आहे हर्निया प्रिव्हेंट होण्यासाठी, हर्निया होऊ नये. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे जे फॅक्टर्स आहेत, रिस्क फॅक्टर्स आहेत, किंवा जड उचलणे किंवा स्मोकिंग, ह्या गोष्टी टाळल्या किंवा प्रोटेक्टेड आपण काही जिम एक्सरसाइज केले किंवा काम करताना पण त्याची काळजी घेतली तर हा हर्निया उद्भवत नाही. अशा पेशंटनी, जेव्हा अशा लोकांनी जे ही कामं करतात त्यांनी जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे की मी ही कामं करतो म्हणजे मला हर्निया चान्सेस रिस्क जास्त आहे. अशावेळी ह्यांनी आपलं रेग्युलर चेकअप करणं, रेग्युलर फॉलोअप करणं, दाखवणं फार महत्त्वाचं असतं. अगदीच. खरं तर हर्नियाच्या बाबतीमध्ये होणारे ऑपरेशन आणि त्याच्यावर होणारी ट्रीटमेंट याविषयी आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.